गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण जाणून घेऊया की आपल्याला माहितीचा अधिकार अधिनियमन 2005 हा कसा टाकायचा आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा. पहिले तर आपण हे समजून घेऊत की माहितीचा अधिकार म्हणजे काय. माहितीचा अधिकार म्हणजे आपल्याला एक असा अधिकार भेटलेला आहे की त्या अधिकाराद्वारे आपण शासनाचे जे काही काम झालेत त्यामध्ये प्रशासनाचे काम असू शकतात, म्हणजे जे शासकीय कामं झालेत त्याच्याविषयी आपण एक माहिती योग्य त्या स्वरूपात मागून घेऊ शकतो. बरोबर? तर मग ते शासकीय बी असू शकतात आणि निम्मे शासकीय पण असू शकतात. निम्मे शासकीय म्हणजे काय, की जिथं गव्हर्नमेंट फंड प्रोव्हाईड करते असे असे ठिकाण, की जिथं गव्हर्नमेंट स्वतःचा पैसा इन्व्हेस्ट करते असे ठिकाण, त्याला आपण निम्मे शासकीय म्हणतो. तर चला आरटीआय कसा दाखल करायचा हे आपण बघूया. पहिले आपण आरटीआय हे हा नावाचं पोर्टल आहे आरटीआय म्हणून. हे महाराष्ट्र शासनाने तयार केलेलं पोर्टल आहे. तर या पोर्टलद्वारे आपण पूर्ण माहिती या अर्ज करू शकतो आणि माहिती मागून घेऊ शकतो. चला तर आपल्याला आता माहिती मागून घ्यायची झाली तर पहिले काय करायचं, आपण हे ऑनलाईन उपलब्ध सार्वजनिक प्राधिकरणे यावर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या एवढ्या प्रकारचे प्राधिकरणे दिलेले आहेत. एवढ्या प्रकारची तुम्ही माहिती मागून घेऊ शकता. तर आता मला माझ्या गावाबद्दलची माहिती मागून घ्यायची आहे, की 2006 ते 2026 या दरम्यान माझ्या गावामध्ये कोणकोणती शासकीय कामे झालीत आणि ती किती पत योग्य झालीत आणि कुठं रखडली, कोणत्या कारणामुळे रखडली, या सगळी माहिती मी मागून घेत आहे. तर चला आपल्याला आता अर्ज करायचा. तर त्यासाठी आपण सबमिट रिक्वेस्टवर क्लिक करायचं. सबमिट रिक्वेस्टवर क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला एक पूर्ण म्हणजे गाईडलाईन येईल, की हा आरटीआय कसा यूज होतो ऑनलाईन पोर्टल थ्रू. तो पण आपल्याला याच्यात त्यांनी सर्व दिलेली आहे, माहिती दिलेली आहे. तिथे त्याचे लिस्ट ऑफ डिपार्टमेंट दिलेले आहेत, कोणकोणते डिपार्टमेंट आहेत त्या सर्व डिपार्टमेंटची माहिती म्हणजे इथे त्यांनी दिलेली आहे, की कोणकोणत्या डिपार्टमेंटची आपण माहिती घेऊ शकतो, काय आहे ते. बरोबर. हे पूर्ण केअरफुली रीड करून घ्या, कारण मी ऑलरेडी हे रीड केलेलं आहे केअरफुली. हा, तर इथं आपलं कन्फर्मेशन घेतात ते. आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द अबव गाईडलाईन, म्हणजे ह्या ज्या की त्यांनी काय गाईडलाईन दिलेल्या आहेत ते मी रीड केलेले आहेत आणि ते मला समजलेले आहेत, म्हणून आपलं त्याचे कन्फर्मेशन घेतात. तर आपण ते त्याला कन्फर्मेशन देऊन सबमिट करू. सबमिट केल्याच्या नंतर इथे येतोय आपण त्याच्या मेन पोर्टल साईडवर. तर इथे आपण आपला मेल आयडी टाकू शकतो. मेल आयडी शुभम टाकला. त्यानंतर आपला इथं मोबाईल नंबर आपण टाकू शकतो. त्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो आपल्याला कॅप्चा भरून घ्यायचा आहे. ओके. केअरफुली आपला ईमेल आयडी भरून घ्यायचा. त्यानंतर केअरफुली आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आणि जो कॅप्चा आहे तो पण आपल्याला केअरफुली फिल करायचा. या 3 गोष्टी केल्याच्या नंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं. सबमिटवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी तिथे टाकून द्यायचा. तर बघा मला ओटीपी आलेला आहे. इथं क्लिक केल्याच्या नंतर मी ओटीपी टाकतो आता. आणि नंतर मी हा कॅप्चा पण फिल करून घेतो.
ओके, ओटीपी मॅच होत नाहीये असं म्हणून तू सांगतोय. तर आपण एकदा ओटीपी क्रॉस व्हेरीफाय करून घेतो मी स्वतः, की कुठं राहिलाय तो माझा ओटीपी. ओके, ठीक आहे. सबमिट केलं. सबमिट केल्याच्या नंतर आता इथं ऑलरेडी मी काय केलं होतं, एक आरटीआय टाकला होता. तर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागेल. आता ऑलरेडी मी सिलेक्ट केल्यामुळे तो त्याचं सिलेक्शन त्याला तसं त्याने ठेवलेलं आहे. बरोबर. इथं तुम्ही कोणत्या पब्लिक अथॉरिटीला तुम्ही अर्ज करत आहात, ती पब्लिक अथॉरिटी सिलेक्ट करायची आहे याच्यामध्ये. तुम्ही जिल्हा परिषद नांदेड किंवा कलेक्टर ऑफिस, जे काही शासकीय ठिकाण आहेत, जे काही शासकीय ऑफिसेस आहेत, त्या पूर्ण ऑफिसला तुम्ही सिलेक्ट करू शकता. बरोबर. इथं आपलं नाव टाकायचं, आपलं जेंडर टाकायचं, आपला ॲड्रेस हा एकदम डिटेल्समध्ये टाकायचा. ते पण न चुकता, आणि पिन कोड तर असायलाच हवा मित्रांनो. बरोबर. त्यानंतर काय येईल आपला, महाराष्ट्र स्टेट येईल, डिस्ट्रिक्ट येईल आपला नांदेड, आणि तालुका, जो तालुका आहे आपला, तो तालुका येऊ शकतो. एक सेकंड. तालुका नांदेड 43 17 12 13 झालं वाटतं ना. रुरल मध्ये आहो आपण, म्हणून रुरल सिलेक्ट करायचं. ओके, ठीक आहे. म्हणजे तालुका आणि या दोघांचं सिलेक्शन असं म्हणजे त्यांनी काही हे दिलं नाही, मॅन्डेटरी केलेलं नाहीये. तर आपण त्याला सोडलं तरी चालेल. परत आपण काय ग्रॅज्युएट आहात, काय आहात, क्या अशिक्षित आहात किंवा शिक्षित आहात, या दोन गोष्टी इथं फिल करायच्या आहेत. म्हणजे शिक्षित असाल तर लॅटरेट अँड अशिक्षित असाल तर इलॅटरेट. बरोबर. आता ग्रॅज्युएशन, आणि हा आपला स्वतःचा मोबाईल नंबर, सोबत आपला मेल आय डी पण टाकला. त्यानंतर काय करायचं, इज द ॲप्लिकंट बिलो पुअर्टी लाईन, म्हणजे दारिद्र्य रेषेखाली तुम्ही आहात का? असाल तर हो, नसाल तर नाही. हे का? कारण तुम्ही जर दारिद्र्य रेषेखाली येत असाल आणि तिथं तुम्ही येस केलं, तर तुम्हाला ₹1 सुद्धा फीस लागणार नाहीये. नाहीतर तुम्ही नो केलं किंवा तुम्ही नसाल, त्यावेळेस तुम्हाला इथे ₹10 पेड करावे लागतील. चला, तर आता मी आता टाकलेलं आहे बघा. विषय टाकला माझा. पिंगळी तालुका हदगाव जिल्हा नांदेड गावातील सन 2006 ते 26 या कालावधीत झालेल्या सर्व विकास कामांची माहिती. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत खालील माहिती प्रमाणित प्रतिसह उपलब्ध करून द्यावी. ओके. तर इथं मला डेट चेंज करून घ्यावी लागेल. इथे टाकायला लागेल मला 7. बरोबर. सगळं त्यामध्ये सर्व आलं, म्हणजे त्या आपल्या आमदारांनी, आपल्या खासदारांनी, आपल्या सरपंचांनी, ग्रामसेवकांनी जे काय आहे तर आपल्या सेवेमध्ये, त्या सर्वांनी किती निधी आणला, काय आणला, कसा आणला, त्या सगळ्यांची माहिती मी मागून घेता येते. तर इथं आपल्याला कोणत्या एखाद्या डॉक्युमेंट जर आपल्या सपोर्टमध्ये आहे आपल्याकडं, तर आपण इथं अपलोड करू शकता. आणि हा कॅप्चा फिल करायचा आपल्याला परत. कॅप्चा फिल केल्याच्या नंतर डायरेक्ट सबमिट बटनवर क्लिक करायचं. सबमिट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर जी कोणती आपली स्टेप राहिली, त्या स्टेपला तो घेऊन जातो. नांदेड, ठीक आहे. तालुका सिलेक्शन. ओके, तर इथं मी माझा तालुका सिलेक्ट केलेला आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर मी परत इथं माझा कॅप्चा फिल करून घेईल. DT6I1K. सबमिट.
आता इथे तुम्हाला एकदा कन्फर्मेशन मागेल की बुवा तुम्ही जे सिलेक्ट केलेले आहेत त्याच डिपार्टमेंटची अथॉरिटी म्हणजे तुम्हाला माहिती द्यायला ते रेडी आहेत असं म्हणून सांगतील. ओके करायचं. ओके केल्याच्या नंतर बघा इथे तुम्हाला आता फीस पे करण्यासाठी ऑप्शन येईल, म्हणजे त्याचं वे येईल. तर मी इथं RTI ऑनलाईन पेमेंट म्हणून सिलेक्ट केलं. पेवर क्लिक करा किंवा सिलेक्ट करा. आता वॉलेट, नेट बँकिंग, डेबिट कार्ड या थ्रू तुम्ही पेमेंट करू शकता. तर चला मी हे डेबिट कार्ड थ्रू हे करतोय. डेबिट कार्ड थ्रूच्या नंतर इथे मी डेबिट कार्डवर आलोय. तर इथं माझं पूर्ण आलंय बघा. पेमेंट डिटेल्स कोण करणार आहे, शुभम, कशासाठी, नंबर काय आहे, चार्ज किती आहे त्याचा, सर्व गोष्टी इथं येऊन जातील. चला प्रोसीड टू पेमेंट. आणि या दरम्यान आपल्याला एक आपल्या मोबाईलवर जो नंबर आपण जे टाकलेला आहे ना त्या नंबरवर एक त्यांचा ट्रान्झॅक्शन आयडी येतोय. तो इम्पॉर्टंट असतो बरं. चला तर मी आता UPI थ्रू पेमेंट करतोय. शो QR आणि हे मी स्कॅन करतोय QR. तर आता हे मी पेमेंट केलेली आहे. तर हे बघा माझा RTI ॲप्लिकेशन हे सबमिट झालेलं आहे आणि सबमिट झाला म्हणून मला तसा मेसेज पण आलेला आहे. आणि बघा इथं यांनी दिलेलं पण आहे की युअर RTI रिक्वेस्ट फील सक्सेसफुली, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो आपला रजिस्ट्रेशन नंबर, त्याद्वारे आपण माहिती म्हणजे आपण कोणतं ॲप्लिकेशन, आता कसं मल्टिपल ॲप्लिकेशन केलेले असतात. मग आता आपल्याला कळणार कसं? तर त्यासाठी हा रजिस्ट्रेशन नंबर खूप महत्त्वाचा असतो. याच्याद्वारे कळणार की आपण हा ॲप्लिकेशन कशासाठी केलं होतं आणि हा दुसरावाला कशासाठी केला होता. बरोबर. डेट आली त्याची, सगळ्या गोष्टी आल्यात बघा. नंबर पण आलात. त्याला सेव्ह करा किंवा प्रिंट करा, हे तुमच्या वर डिपेंड आहे. तर मी काय करतो, सेव्ह आणि प्रिंट करण्यापेक्षा मी फोटो काढून ठेवतो माझ्याकडे. बरोबर. किंवा सेव्ह पण करून घेऊ शकतो. असं डायरेक्टली मी सेव्ह पण करून घेऊ शकतो. हे असं काही नाही. मी डायरेक्टली डाउनलोड करून सेव्ह पण करून घेऊ शकतो. ठीक आहे बघा. इतका सोपा आहे आपल्याला RTI टाकणे. RTI टाकणे म्हणजे खूप अवघड नाही आणि ऑनलाईन तर खूप सोपं आहे. ऑफलाईन पेक्षा मला ऑनलाईन टाकायला चांगलं वाटेल. आणि तुम्ही याद्वारे तुमच्या गावामध्ये किती विकास निधी आला, कोणकोणती कामे झालीत, कोणकोणती कामे पेंडिंग आहेत, का रखडली, त्याची कारणे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही विचारू शकता. Each and everything you can ask with your सरपंच and पंचायत समितीकडे जाऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊ शकता. जिल्हा परिषदकडे जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टीची माहिती घेऊ शकता. तहसीलमध्ये जाऊन सगळ्या गोष्टीची माहिती घेऊ शकता. सगळ्या प्रकारची माहिती तुम्ही मिळू शकता. चला तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय भारत.